नमस्कार मुलांना, आपण शिकत आहोत इयत्ता 6वी आणि आपला विषय आहे सामान्य विज्ञान आणि आपले जे 11वे प्रकरण आहे ते आहे मुलांना पेशी रचना आणि सूक्ष्मजीव. हे आपण प्रकरण अभ्यासणार आहोत. तर पहा मुलांना, आपण पाहणार आहोत पेशी रचना आणि सूक्ष्मजीव याची प्रस्तावना. तर पहा, या पाठात आपण काय करणार आहोत तर पेशी आणि पेशींचे मोजमाप. म्हणजे पेशी ही एवढी लहान असते की ते आपल्या उघड्या डोळ्यांना दिसत नाही, तरी सुद्धा त्याचे मोजमाप हे कशाद्वारे आपण करू शकतो ते देखील आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. तर पेशींचा आकार, त्यानंतर वनस्पती पेशी व प्राणी पेशी यांच्यातील महत्त्वाचे घटक, तसेच सूक्ष्मजीव, त्यांचा आढळ, मोजमाप व स्वरूप हे देखील आपण काय करणार आहोत. सूक्ष्मजीवांची वाढ, तसेच उपयुक्त सूक्ष्मजीव व रोगकारक सूक्ष्मजीव यांचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. बघा, काही सूक्ष्मजीव आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात तर काही हे हानिकारक असतात. जसं आपण बघितलेलं आहे की दही, ताक यामध्ये जे काही सूक्ष्मजीव असतात ते आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात, पण काही जे सूक्ष्मजीव असतात ते कसे असतात, आपले जे आरोग्य आहे त्यासाठी हानिकारक असतात. बघूया ते कुठले असणार आहे ते. तर पहा मुलांना, आपले जे प्रकरण आहे पेशी रचना आणि सूक्ष्मजीव, यामध्ये आपण पाहू शकतो एक आकृती आपल्याला दिलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला पेशी रचना याची काय दिलेली आहे तर तत्वतंत्र माहिती दिलेली आहे. म्हणजे बघा, पेशी रचना ही सर्व सजीवांचे प्रमुख लक्षण आहे. काय सांगितलेलं आहे, पेशी रचना ही काय आहे तर सजीवांचे प्रमुख लक्षण आहे, जे आपल्याला या आकृतीद्वारे माहिती पडतं. तर नेक्स्ट पहा मुलांनो, पेशी हा सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक आहे. पेशी हा कसा आहे तर तो रचनात्मक, स्ट्रक्चर व काय आहे की कार्यात्मक म्हणजे फंक्शनल असा मूलभूत घटक आहे. म्हणजे हे जे दोन घटक आहे, कुठला पेशी हा सर्व सजीवांचा रचनात्मक आणि दुसरा आहे कार्यात्मक, हे दोन घटक हे व्यक्तीमध्ये असतातच. ते आपण ह्या आकृतीमध्ये बघू शकतो. तर पहा, आपल्याला इथे एक आकृती दिसत आहे, त्यामध्ये इंद्रिय संस्था, शरीर, इंद्रिय, ऊती आणि पेशी ह्या काय दिलेल्या आहेत. आपल्याला काही पेशींच्या आणि काही जे आपले इंद्रिय आहेत त्यांचे देखील आपल्याला इथे काही घटकांचे देखील आपल्याला इथे माहिती दिलेली आहे. जसं बघा, याला आपण इंद्रिय संस्था म्हणतो, हे आहे मानवी शरीर. तसेच हे आहेत आपले इंद्रिय आणि हे जे आहेत याला आपण काय म्हणतो तर ऊती, आणि दुसरं जे आहे त्याला आपण पेशी, जे आपल्याला उघड्या डोळ्यांनी देखील दिसत नाही त्यांना आपण पेशी असे म्हणतो. आता पहा, पेशींचा शोध कोणी लावला आहे तर पेशींचा जो शोध आहे तो हे आपल्याला या चित्रामध्ये जे शास्त्रज्ञ दिसत आहे त्या शास्त्रज्ञांनी पेशींचा जो शोध आहे तो लावलेला आहे. बघा, रॉबर्ट हुक जे आहे त्यांनी 1665 मध्ये काय केलेलं आहे तर पेशींची रचना, म्हणजे रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञांनी 1685 मध्ये बुचाच्या झाडाचा जो काप आहे तो सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला असता त्याला कप्प्याप्रमाणे काय दिसलेले आहे तर त्याला कप्प्याप्रमाणे ते जे झाडांच्या ज्या काही आपल्याला पानं असतात ते पानं जे आहे त्याने ते कुठे बघितलं तर सूक्ष्मदर्शीच्या खाली, म्हणजे सूक्ष्मदर्शीने ते झाडांची पानं बघितली आणि ते पानं बघितल्यानंतर त्याला काय आढळून आले तर यांना असे आढळून आले की सूक्ष्मदर्शिकाखाली पाहिले असता त्याला कप्प्याप्रमाणे ते जे पान आहे ते त्याला कप्प्याप्रमाणे दिसू लागलं. बघा, बुचाचं झाड म्हणजे कुठलं झाड तर हे आहे बुचाचं झाड, जे रॉबर्ट हुक यांनी काय केलेलं आहे तर त्यांनी ते सूक्ष्मदर्शीच्या आधारे पाहिलेलं आहे. आणि इथे त्याला प्रत्येक जे काही पान आहे त्या पानावरती त्याला काय दिसलेलं आहे तर कप्प्याप्रमाणे ते झाड जे आहे, जे पान जे आहे ते त्याला दिसलेलं आहे. पहा, हे जे चित्र आहे ते कसलं आहे तर हे एक सूक्ष्म भिंगाचं चित्र आहे. याद्वारे काय होतं तर याद्वारे आपण अगदी लहानातले लहान जे काही सूक्ष्मजीव आहे किंवा कुठली हे एखादा घटक आहे तो आपण कशाद्वारे बघू शकतो तर हे जे यंत्र आपल्याला इथे दिलेलं आहे, सूक्ष्मदर्शी दिलेली आहे, त्याद्वारे आपण अगदी लहानातला लहान जीव सुद्धा बघू शकतो. बघा, जे पान रॉबर्ट यांनी बघितलेलं ते कुठलं आहे तर हे आहे, आणि हे जे पान आहे ते त्याला अगदी कप्प्याप्रमाणे त्याची रचना झालेली त्यांनी बघितलेली आहे.
जेव्हा हे जे पान आहे त्यांनी सूक्ष्मदर्शीखाली जेव्हा बघितलेलं, या कप्प्यांना त्यांनी काय नाव दिलं, तर हे त्यांनी आधी काय केलेलं आहे, हे पान त्यांनी निरीक्षण केलेलं आहे सूक्ष्मदर्शीखाली आणि नंतर त्यांनी निरीक्षण करून मग त्याला नाव देण्यात आलं आहे काय, तर पेशी. या पानांवरूनच त्याला नाव काय सुचलेलं आहे, तर पेशी असे त्यांनी नाव त्याला सुचलेलं आहे आणि मग त्याने त्या पेशींना नाव दिलेलं आहे काय, तर पेशी. तर आता जो दुसरा शास्त्रज्ञ आहे तो बघा कुठला आहे, तर एम.जे. श्लायडेन. आणि तो काय म्हणत आहे, एम.जे. श्लायडेन व थिओडोर शॉन यांनी काय केलेलं आहे, तर सर्व सजीव पेशीपासूनच बनलेले असतात असा सिद्धांत कोणी मांडलेला आहे, तर या शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे. ते कुठले आहे, एम.जे. श्लायडेन आणि थिओडोर या दोन्ही शास्त्रज्ञांनी हा सिद्धांत मांडलेला आहे की जे काही मानवी शरीर आहे किंवा प्राण्यांचं जे शरीर आहे, जे काही जीव आहे त्या सगळ्यांचं त्यांचं जीवन जे आहे किंवा त्यांचं जे शरीर आहे ते कशाने बनलेलं आहे, तर ते पेशींनी बनलेलं आहे. असा सिद्धांत जो आहे तो ह्या शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे. बघा आपण इथे 2 शास्त्रज्ञ बघू शकतो. पहिले जे शास्त्रज्ञ आहे ते आहे एम.जे. थायडेन आणि श्लायडेन आणि जे दुसरे आहे ते आहे थिओडोर शॉन. या दोघांनी देखील काय केलेलं आहे, तर सर्व जे मानवी शरीर आहे ते कशाने बनलेलं आहे, तर ते पेशींनी बनलेलं आहे असे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. असा त्यांनी सिद्धांतच मांडलेला आहे. तर बघा आपल्याला माहीत आहे या शास्त्रज्ञांनी बघा काय केलेलं आहे, एवढं त्यांनी संशोधन इथे केलेलं आहे. इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी दिसत आहे. त्या प्राण्यांचे शरीरसुद्धा कशाने बनलेलं आहे, तर सूक्ष्म पेशींनी बनलेलं आहे असा सिद्धांतच या शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे. तर पुढचा जो आपला शास्त्रज्ञ आहे तो आहे 1885 आर. विरेशॉ. आर. विरेशॉ काय म्हणत आहे, तर 1885 मध्ये आर. विरेशॉ यांनी पेशीचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशीतूनच होतो हे स्पष्ट केलं आहे. बघा विरेशॉ काय म्हणत आहेत की जो पेशी आहेत त्या पेशींचा जन्मच कशापासून झालेला आहे, तर पेशीमधूनच झालेला आहे. पूर्वी ज्या काही पेशी अस्तित्वात होत्या त्या पेशीच्या अस्तित्वातूनच ज्या काही नवीन पेशी आहेत त्या अस्तित्वात आलेल्या आहे असे विरेशॉ यांनी म्हटलेलं आहे. हा इथे आपण पाहू शकतो पूर्वी अस्तित्वात असलेले हे ज्या काही पेशी आहेत त्या पेशीद्वारे ज्या पुढच्या नवीन पेशी आहेत त्या इथे तयार झालेला आपल्याला दिसत आहे. हा जो सिद्धांत आहे तो कोणी मांडलेला आहे, तर विरेशॉ यांनी मांडलेला आहे. पुढचं आपण उदाहरण बघूया. पुढचं बघा काय सांगितलेलं आहे, तर 1885 मध्ये आर. विरेशॉ यांनी पेशींचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशीतूनच होतो असे स्पष्ट केलेलं आहे. विरेशॉ काय म्हणत आहे की काही पेशी अशा आहेत की त्या पूर्वी अस्तित्वात होत्या आणि त्यांच्याच द्वारे काय झालेलं आहे, तर पुढच्या ज्या पेशी आहे त्या निर्माण झालेल्या आहेत. बघा आता पेशींचे मोजमाप व त्यांचे निरीक्षण हे देखील शास्त्रज्ञांनी केलेले आहे. बघा जो शास्त्रज्ञ आहे ते अँटोन लिओनॉक हे काय म्हणतात, तर अँटोन लिओनॉक यांनी सर्वप्रथम सूक्ष्मदर्शक उपकरण तयार केलेले आहे. सूक्ष्मदर्शक म्हणजे अतिशय लहानातली लहान जी गोष्ट आहे ती पाहण्यासाठी लागणारे जे यंत्र आहे ते कोणी तयार केलेलं आहे, तर ते अँटोन लिओनॉक यांनी तयार केलेलं आहे. पहा जेव्हा त्यांनी हे तयार केलं तेव्हा हे यंत्र कसं दिसत होतं, तर अशा प्रकारे यांनी म्हणजेच अँटोन लिओनॉक यांनी तयार केलेलं सूक्ष्मदर्शक जे आहे ते अशा प्रकारे होतं. तर पुढे पाहूया. बघा पेशी अत्यंत सूक्ष्म असतात, नुसत्या उघड्या डोळ्यांनी त्या आपल्याला दिसत नाही. आपल्याला हे देखील माहिती आहे की हे जे मानवी शरीर आहे ते अतिशय सूक्ष्म पेशींनी बनलेलं आहे. जिथे आपण बघू शकतो बोन मॅरो, लिव्हर, तसेच टीथ, तसेच ब्लड वेसल्स हे सगळे जे आहे हे पेशी आहेत. या पेशींनीच काय केलेलं आहे, मानवी शरीर हे घडवलेलं आहे, बनवलेलं आहे. आणि हे ज्या पेशी आहेत त्या उघड्या डोळ्यांनी आपल्याला पाहता येत नाही. यासाठी सूक्ष्मदर्शीचाच काय करावा लागतो, तर वापर करावा लागतो. बघा ह्या चित्रामध्ये आपल्याला जसं दिसत आहे ह्या ज्या सूक्ष्म आपल्याला पेशी दिसत आहे
त्या पेशी आपल्याला फक्त उघड्या डोळ्यांनी बघता येत नाही. जरी या चित्रामध्ये त्या मोठ्या विस्तारित स्वरूपात आपल्याला करून दाखवलेल्या असल्या तरीसुद्धा या आपल्याला सूक्ष्मदर्शीच्या साहाय्यानेच याचं जे चित्र आहे ते आपल्याला सूक्ष्मदर्शीच्या साहाय्यानेच पाहता येतं. आता बघा, इथे असं आहे की पेशीच्या आकारमानाचे मोजमाप मायक्रोमीटर व नॅनोमीटर या एककांचा वापर करून करतात. आता पेशींचा जो आकारमान आहे तो आपण कशाच्या सहाय्याने मोजू शकतो, तर तो आपण मायक्रोमीटर व नॅनोमीटर या 2 यंत्राच्या सहाय्याने आपण पेशींचे मोजमाप करू शकतो. पहा, इथे आपल्याला दाखवलेलं आहे, हे आहे मायक्रोमीटर, हे मायक्रोमीटर हे आणि हे आहे नॅनोमीटर. याद्वारे आपण काय करू शकतो, तर पेशीच्या आकारमानाचे आपण मोजमाप करू शकतो. कुठल्या 2 यंत्राद्वारे आपण पेशीच्या आकारमान जे आहे ते मोजू शकतो, तर मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर या 2 यंत्राद्वारे आपण काय करू शकतो, पेशीच्या आकारमानाचे मोजमाप आपण करू शकतो. तर पहा, पेशी निरीक्षण संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर करतात. आता हे काय आहे, एक सूक्ष्मदर्शक आहे आणि पेशी निरीक्षणासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो. तर पहा, या यंत्राद्वारे आपण काय करू शकतो, तर सूक्ष्मदर्शक या यंत्राचं नाव आहे आणि याद्वारे जे उघड्या डोळ्यांना जे काही जीव आहे जे दिसत नाही ते आपण कशाद्वारे बघू शकतो, तर या सूक्ष्म यंत्राद्वारे आपण ते पाहू शकतो. तर पहा मुलांनो, हे जे यंत्र आपण इथे बघत आहोत त्या यंत्राचे जे नाव आहे ते बघा काय आहे. आकृती ही संयुक्त सूक्ष्मदर्शकाची आहे. कसली आहे, संयुक्त सूक्ष्मदर्शकाची. बघा, या भागाला काय म्हटलं जातं, तर नेत्रभिंग असं म्हटलं जातं. आणि स्थूल समायोजन हे आहे स्थूल समायोजन. त्यानंतर हे आहे सूक्ष्म समायोजक. मग आहे हा पाया, प्रकाश झोत आपल्याला इथे दिसून येतो. त्यानंतर हा आहे मंच आणि वस्तुभिंग यामधून आपण बघू शकतो. त्यानंतर ही काय आहे, तर ही आहे नलिका. हे आहे आपल्या सूक्ष्मदर्शिकेचं वर्णन. तर पहा, कांद्याच्या पेशींचा अभ्यास करणे. आता कांद्याला सुद्धा काय असतात, तर वेगवेगळ्या पेशी असतात आणि त्या कशा बघायच्या असतात तर पाहूया. बघा, या चित्राद्वारे आपल्याला इथे दिसत आहे की कांद्याच्या देखील काय असतात, तर पेशी असतात. बघा, एक कांद्याची फोड घेऊन तिचा पातळ जो पापुद्रा आहे, म्हणजे ही कांदा आहे आणि या कांद्याचा हा जो पापुद्रा आहे तो आपण कशावर ठेवायचा आहे, तर काचपट्टीवर घ्या व त्यावर पाण्याचा आपल्याला काय टाकायचं आहे, तर थेंब टाकायचा आहे. पहा, इथे आपण काय केलेलं आहे, कांद्याचा पातळ पापुद्रा घेतलेला आहे आणि त्यावर एक पाण्याचा थेंब टाकलेला आहे. त्यानंतर पहा काय केलेलं आहे, आयोडीन किंवा इओसिनचे थेंब टाकून आच्छादन काच लावून निरीक्षण करा. कांद्याच्या पेशींची रचना सूक्ष्मदर्शकातून पाहता येते. आता आपण त्यावर काय केलेलं आहे, आयोडीन किंवा इओरेसिनचे थेंब आपण त्या पापुद्रावर टाकलं तर आपल्याला काय दिसतं, तर आपल्याला कांद्याच्या पेशींची जी रचना आहे ती आपल्याला दिसून येते. हे जे सूक्ष्म यंत्र आहे जे आपण मगाशी बघितलेलं होतं, याद्वारे आपल्याला कांद्याच्या पेशी ज्या आहेत त्या देखील पाहता येतात. पहा, हा जो कांद्याचा पापुद्रा आहे तो आपण कुठे ठेवलेला आहे, तर इथे ठेवलेला आहे आणि इथून आपण ह्या मशीनीद्वारे आपण काय बघू शकतो, तर त्याचे जे सूक्ष्म हे जे काही पेशी आहेत कांद्याच्या त्या आपल्याला या सूक्ष्म यंत्राद्वारे आपल्याला त्या पाहता येतात. आता आपण बघूया पेशींचा आकार. तर पहा मुलांना, जो पेशींचा आकार आहे तो काय आहे, सजीवांच्या पेशींच्या आकारात विविधता असते. त्यांचा आकार प्रामुख्याने कार्याशी निगडित असतो. आपल्याला माहीत आहे की सजीवांच्या पेशींच्या आकारात विविधता असते. जसा प्रत्येक सजीव हा सारखा असतो का, नाही, त्याच्या पूर्ण बनावटीमध्ये काय असतं, तर विविधता असतो. जसा प्रत्येक प्राणी जो आहे तो वेगवेगळा बनलेला असतो. सजीव असला तरी कुत्रा वेगळा असतो, मांजर वेगळं असते, माकड वेगळं असते. त्यांची जी रचना आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने केलेली असते. जसं मानवांची सुद्धा जी रचना आहे ती वेगळी केलेली आहे. प्रत्येक प्राण्यांची जी रचना आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे. पहा, आपण इथे पाहू शकता, हा काय आहे, तर अमिबा आहे. त्यानंतर तांबड्या ह्या रक्तपेशी आहेत. मग आहे पृष्ठभागावरील पेशी. त्यानंतर आपल्याला दिसत आहे स्नायू पेशी. मग पहा आहे अंड पेशी. मग ही आहे अस्थिपेशी. ही आहे शुक्रपेशी. त्यानंतर ही आहे चेतापेशी. मग आहे मेदपेशी.
आणि हा अमिबा जो आपण अभ्यासलेला आहे आणि हा आहे स्पायरोगायरा. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या काय आहेत, पेशा आहेत. म्हणून बघा, सजीवांच्या पेशींच्या आकारात काय असते तर विविधता असते आणि त्यांचा आकार प्रामुख्याने कशाशी निगडीत असते तर कार्याशी निगडीत असतो. आपण बघितलेला आहे हा काय आहे तर हा आहे अमिबा. त्यानंतर बघा, आपल्याला गोलाकार मधपेशी ही दिसत आहे. नंतर दंडाकार स्नायू पेशी सुद्धा आपल्याला दिसत आहे. त्यानंतर बघा, स्तंभाकार पृष्ठभागावरील ही पेशी आहे. मग हे आहे सर्पिलाकार, अंडाकृती, आयताकार, ह्या सगळ्या पेशा आपण अभ्यासलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या काय आहेत, पेशा आहेत आणि ह्याच पेशीमधून जीवांची, जे काही मानवी जीव आहे, प्राणी जीव आहे, त्यांची रचना झालेली आहे. आता पुढे पाहूया. बघा, सजीवांच्या जीवनक्रिया घडून येण्यासाठी पेशीमध्ये विविध अंगके म्हणजेच काय असतात तर घटक असतात. बघा, कुठलाही सजीव याची जर निर्मिती करायची असेल तर वेगवेगळ्या घटकाद्वारे त्याची काय होते तर रचना होते. बघा, ही आकृती आपण पाहू शकतो. या आकृतीद्वारे हे सगळे काय आहेत, अंगके आहेत आणि याद्वारेच काय होते तर मानवी जीवांची किंवा प्राणी जीवांची रचना होते. तर पुढे पाहूया. या अंकाचा अभ्यास इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक वापरून करतात. यामध्ये प्रतिमेचे वर्धन 2 अब्ज पटपर्यंत करता येते. बघा, हे सगळं सूक्ष्मदर्शकाद्वारेच आपल्याला पाहता येतं, अदरवाईज आपल्याला पाहता येत नाही. हे जे यंत्र आहे याद्वारेच प्रत्येक घटकामध्ये कुठल्या पेशींची जो रचना आहे ती चांगल्या प्रकारे केली गेली आहे हे आपल्याला ह्या यंत्राच्या द्वारेच काय कळतं की त्यामधील आपल्याला या अंकाचा अभ्यास इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक हे काय आहे तर इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक आहे. याद्वारे आपण काय करू शकतो तर यामध्ये प्रतिमेचं जे वर्धन आहे ते 2 अब्ज पटपर्यंत आपल्याला करता येतं. पहा, इथे आपण पाहू शकतो की हे काय आहे तर हे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक आहे. म्हणजेच लहानातली लहान गोष्टसुद्धा आपण काय करू शकतो या इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकद्वारे या स्क्रीनवरती आपण पाहू शकतो. आता आपण पाहणार आहोत पेशींचे प्रकार. पहा, जे पेशींचे प्रकार आहेत ते कसे आहेत. प्रामुख्याने पेशींची वनस्पती व प्राणी पेशी असे 2 प्रमुख प्रकार पडतात. बघा, पेशींचे किती प्रमुख प्रकार पडतात तर पेशींचे वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी. बघा, इथे 2 पेशा आपल्याला दिलेल्या आहेत. तर ह्या 2 पेशाद्वारे काय होतं तर हे जे 2 आहेत ते प्रकार मानवी घटकाचे पडत असतात. बघा, पहिले आहे वनस्पती आणि दुसरी आहे प्राणी पेशी. या पेशींच्या पटलांच्या सहाय्याने बनलेल्या विविध अंगकाच्या पेशींचे 2 प्रमुख प्रकार कुठले आहेत तर पेशींचे 2 जे प्रमुख प्रकार आहे ते आहे वनस्पती पेशी व प्राणी पेशी. हे पेशींचे काय आहेत तर 2 प्रमुख प्रकार आहेत. मग पाहूया मुलांनो. बघा, या पेशी पटलांच्या सहाय्याने बनलेल्या विविध अंगकाच्या अंतर्भावाने तयार झालेल्या असतात. ह्या ज्या पेशी आहेत त्या कशाने तयार झालेल्या असतात तर अंतर्भावाने तयार झालेल्या असतात. आपण इथे बघू शकतो ज्या 2 प्रमुख पेशा आहेत ती आहे वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी. पहा, जी पहिली पेशी आहे ती वनस्पती पेशींच्या भोवती स्वतंत्र पेशी भित्तिका म्हणजे सेल वॉल असते. त्यामुळे त्यांना विशिष्ट आकार प्राप्त होतो. बघा, ही सेल वॉल आहे आणि त्यामुळे काय होतं यांना योग्य तो आकार प्राप्त होतो. नेक्स्ट पाहूया काय आहे. वनस्पती पेशीमध्ये मोठ्या आकाराच्या काय असतात तर रिक्तिका असतात. या सर्व दृश्य केंद्रिकी पेशी असतात. ह्या सगळ्या पेशी काय आहेत दृश्य केंद्रिकी असतात. ते आपल्याला दिसू शकतात पण कशाद्वारे सूक्ष्म यंत्राच्या सहाय्याने सूक्ष्मदर्शीच्या सहाय्यानेच आपण ह्या ज्या पेशी आहे वनस्पतीमधील त्या आपण पाहू शकतो. तर पहा, इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शाच्या सहाय्याने दिसणारी जी पेशी आहे ती बघा काय आहे तर इथे आपण पाहू शकतो ह्या सगळ्या इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्यानेच ह्या पेशी आपण बघू शकतो. जसं की मुक्त रायबोझोम. दुसरं आहे बघा मुक्त रायबोझोम. कशाला म्हणतात, हे जे डॉट डॉट आपल्याला इथे दिसत आहे ते आहे मुक्त रायबोझोम. मग बघा लयकारिका. हे जे गोलाकार आपल्याला दिसत आहे हे काय आहेत तर ते आहे लयकारिका. मग पेशीपटल हे काय आहेत तर ते पेशीपटल आहे. आणि बघा ग्लाझीपिंड, ह्या सगळ्यांना काय म्हणतात तर ग्लाझीपिंड असे म्हणतात. मग आहे केंद्र, हा आतला भाग. आंतरद्रव्य जालिका, ही आहे आंतरद्रव्य जालिका. त्यानंतर ही आहे रिक्तिका.
आणि मग तंतुकणिका, हिला काय म्हटलं जातं, तंतुकणिका असे हिला म्हटलं जातं. ही काय आहे तर ही आहे प्राणी पेशी. त्यानंतर बघा जी दुसरी आहे ती आपण अभ्यासणार आहोत, ती काय आहे तर ती आहे वनस्पती पेशी. बघा तिच्या आतले भाग आहे पेशीद्रव्य, मग हे आहे हरित लवक आणि हे आहे पेशी भित्तिका. आणि पहा ही आहे तंतू कणिका, मग ही आहे रिक्तिका, आंतरद्रव्य जालिका, त्यानंतर हे आहे केंद्रक, ग्लाझी पिंड हे आहे आणि पेशीपटल सुद्धा आहे, त्यानंतर आहे मुक्त रायबोझोम. तर अशा प्रकारे पेशी हे जे वनस्पती पेशी आहे आणि प्राणी पेशी आहे यामध्ये साम्य आपल्याला दिसून येत आहे. जे ह्या ज्या पेशी आहेत वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यामधील आपण कशाच्या सहाय्याने पाहू शकतो, फक्त सूक्ष्मदर्शिकाच्या सहाय्यानेच आपल्याला या पेशी निदर्शनास येतात. तर पुढे पाहूया मुलांना. बघा वनस्पती पेशी, पेशी भित्तिका, हरित लवक, पेशीद्रव्य, मुक्त रायबोझोम, तसेच पेशीपटल, ग्लाझीपिंड, केंद्रक, रिक्तिका, आंतरद्रव्य जालिका, तंतुनिका ह्या ज्या आहेत त्या सगळ्या काय आहेत वनस्पती पेशी आहेत. सूक्ष्मदर्शिकाच्या सहाय्याने आपण पाहू शकतो. ही पेशी भित्तिका आहे, ही आहे हरित लवक. त्यानंतर बघा पेशीद्रव्य, ही वनस्पती पेशी आहे, मुक्त रायबोझोम, पेशीपटल, ग्लायझीपिंड, केंद्रक, आंतरद्रव्य जालिका आणि ही आहे रिक्तिका, तंतू कणिका ही आपल्याला इथे दिसून येत आहे. पुढे पाहूया. दुसरी जे आहे ते आपण पाहू शकतो इथे प्राणी पेशी इथे दिलेली आहे आणि प्राणी पेशीमधील देखील आपण इथे बघू शकतो रायबोझोम याचे डॉट दिलेले आहेत ते आहे. त्यानंतर आहे लयकारिका, पेशीपटल, मग आहे ग्लाझीपिंड, केंद्रक, आंतरद्रव्य जालिका, रिक्तिका आणि तंतुकणिका हे जे इथे दिलेले आहे जे आपण इथे बघू शकतो. आणि हे फक्त आपल्याला सूक्ष्मदर्शिकाच्या सहाय्यानेच आपल्याला पाहता येईल.